राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आले। आमदार आव्हाडांनी माफीची नोटंकी सुरू केली। घडलेल्या प्रकाराची जाण असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी यावेळी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आंदोलन केले। महाड येथे जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचा निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। यावेळी पद्माकर जगदाळे म्हणाले, आमदार आव्हाडांच्या तोंडी दिवस रात्र शाहू फुले आंबेडकर यांचं नाव असतं, मात्र त्या आडून ते जातीपातीचं राजकारण करतात। त्यामुळे आमदार आव्हाडांचा चेहरा आज खऱ्या अर्थाने समोर आलाय। हातातल्या कागदावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असल्याची माहिती असून देखील त्यांनी तो फाडून स्वतः किती जातीयवादी आहे हे सिद्ध केले। आता त्यांनी माफीची नोटंकी सुरू केली आहे। इतकीच घडलेल्या प्रकाराची जाण असेल तर आव्हाडांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। जिल्हा बँकेत दुष्काळ निधी अपहार प्रकरणी आलतू फालतू कारवाया नकोत, दोषींवर फौजदारीसह बडतर्फीची कारवाई करा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत। जिल्हा बँकेतील दुष्काळ निधी अपहार घटनेचा जाब विचारण्यासाठी रघुनाथदादा पाटील दुपारी बँकेत आले। त्यावेळी चर्चा करण्यासाठी एकही प्रमुख अधिकारी बँकेत उपस्थित नव्हता। त्यांनी बँकेतील अधिकाऱ्यांच्या दालन तसेच अध्यक्षांच्या दालनातही काही वेळ थांबले। पाटील म्हणाले, जिल्हा बँकेत अगोदरच पोखरलेली आहे, उर्वरित रक्कम आता उंदरे कुरतडत आहेत। 2-5 कोटींनी बँकेत अपहार असा सुरू राहिला तर बँक संपेल। लागलेली कीड वेळीच फवारणी करायला हवी, अन्यथा ती पुढे किती फोफावेल हे कळण्यापूर्वी सर्व काही संपलं जाईल। जिल्हा बँकेतील सर्वच अधिकारी शासकीय सेवेतील निकषाप्रमाणे MPSCच्या धर्तीवर घ्यायला हवेत। सध्याची झालेली भरती ही खोबर भरती आहे। बँकेतील सर्वच कर्मचारी म्हणजे संचालकांनीच भरलेले उमेदवार आहेत। अपहार करणारे कर्मचारी कोणाच्या शिफारसीने भरलाय तो पाहून संबंधित संचालकांवर ही कारवाई व्हायला हवी। आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर पुढील टप्प्यात आमच्या पद्धतीने आंदोलनाचा मार्ग मोकळा असेल असा इशाराही पाटील यांनी दिलाय। यावेळी संघटनेचे राज्य संघटक महादेव कोरे, धनपाल माळी, शंकरराव मोहिते, चेतन जाधव, माणिक पाटील आदी जण सहभागी होते। जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणात पसार असणारा संशयित उमेश जयसिंगराव सावंत याला जत पोलिसांनी अटक केली आहे। सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अटक करण्यात आली आहे। उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। 17 मार्च 2023 ला दुपारी मृत विजय ताड मोटारमधून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन पिस्तुलाने गोळीबार करून एका मोकळ्या मैदानात त्यांचं डोकं दगडाने ठेचून त्यांचा खून केला। जत पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दाया दिनकर माने, आकाश सुधाकर इनखंडे, किरण विठ्ठल चव्हाण यांना अटक केली। दरम्यान मुख्य सूत्रधार उमेश सावंत याच्या चिथावणीवरून तसेच नियोजन करून ताड यांचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं। तेव्हापासून तो पसार होता। 14 महिने पोलिसांना चकवा देत होता। अटकपूर्वेसाठी जिल्हा व उच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्या ठिकाणी तो अर्ज फेटाळला होता। त्यानंतर सावंत हा जिल्हा न्यायालयात काल शरण आला। जत पोलिसांनी कारागृहातून त्याचा ताबा घेत अटक केली आहे। महावितरणकडून राज्यात स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे। ते जिल्ह्यात देखील ही कारवाई सुरू होणार आहे। यापूर्वी काही राज्यात मीटर बसवलेत, या ठिकाणी दुप्पट तिप्पट बिले आली आहे। त्यामुळे जिल्ह्यात स्मार्ट मीटरला विरोध करण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे। तर या विरोधात पहिल्या टप्प्यात सोमवारी 3 जूनला जिल्हाधिकारी आणि महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे। प्रीपेड मीटरला विरोधासाठी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक येथील कष्टकऱ्यांची दौलत येथे आज गुरुवारी पार पडली आहे। महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे नेते प्रतापराव होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। महावितरणाकडून जिल्ह्यात लवकरच स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत। स्मार्ट मीटर फसवे आहेत। यापूर्वी 5 राज्यात स्मार्ट मीटर बसवलेल्या ठिकाणी ग्राहकांना दुप्पट तिपटीने बिले आली आहेत। त्यात ही प्रीपेड मीटर योजना किती फसवी आहे त्यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा होणार आहे। तसेच देशांमध्ये राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार या राज्यांमध्ये 5-10% ठिकाणी सदर प्रीपेड मीटर बसवली आहेत। त्या ठिकाणी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलाय, कारण मीटर जम्पिंग होणं तसेच दुप्पट तिपटीने बिलं आल्याचे प्रकार घडतात। आपल्या राज्यात वीज ग्राहकांना या पद्धतीने त्रास होऊ नये म्हणून सर्वसामान्य वीज ग्राहकांकडून हरकती गोळा करणे आणि टप्प्याटप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवून सदर प्रीपेड योजना विरोध करण्याचा एकमताने ठरला आहे। पहिला टप्पा म्हणून सोमवारी दुपारी 4 वाजता महावितरण मुख्यालय आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे। त्या दिवशी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे।
महापालिका क्षेत्रात बोगस नळ कनेक्शनची शोध मोहीम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतली आहे। 2 दिवसात सांगली व मिरजेतील 5 अनधिकृत नळ कनेक्शन महापालिकेने तोडली आहेत, तर अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी 15 जूनची मुदत आहे। त्यामुळे 2 दिवसात 9 अनधिकृत कनेक्शन धारकांनी अधिकृत कनेक्शनसाठी महापालिकेकडे अर्ज दाखल केलेत। महापालिका पाणीपुरवठा विभागात गोलमाल झाल्याचं आढळून आलं होतं। कर्मचाऱ्यांनी परस्पर नळ कनेक्शन दिली होती, त्याची नोंद महापालिकेकडे नव्हती। अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा आयुक्त शुभम गुप्ता यांनी उगारलाय। 3 मीटर रीडरसह एक प्रभारी पाईप इन्स्पेक्टरचंही निलंबन करण्यात आलंय। पाणीपुरवठा विभागात सुरू असलेल्या या गोलमालामुळे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याचे आदेश आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिले। त्यानुसार 30 कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे। 2 दिवसात सांगलीत 2 तर मिरजेत 3 अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आले होते। हे कनेक्शन बंद केले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। तर अनधिकृत कनेक्शन अधिकृत करण्यासाठी 15 जूनची डेडलाईन देण्यात आली आहे। त्यामुळे सांगली व मिरज शहरातील 9 जणांनी अनधिकृत असलेली कनेक्शन अधिकृत करण्यासाठी अर्ज दाखल केलेत। सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर म्हणाले, महापालिका क्षेत्रात अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। कवठेमंकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे बेकायदा विनापरवाना देशी बनावटीचं पिस्टल बाळगल्याप्रकरणी जत उपविभागीय कार्यालयाच्या पथकातील पोलिसांनी तासगाव तालुक्यातील 2 संशयितांना ताब्यात घेतले। ही कारवाई सकाळी करण्यात आली आहे। विघ्नेश बाळासाहेब मोपारे यास पिस्टल बाळगल्याप्रकरणी तर वैभव बाळासाहेब वाघमोडे याला पिस्टल पुरवल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले। सदर संशयितांकडून देशी बनावटीचं मॅगझिनसह पिस्टल असा 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई नरसिंहगाव येथील उड्डाण पुलाखाली करण्यात आली आहे। विघ्नेश मोपारे याच्याकडे देशी बनावटीचं पिस्टल घेऊन नरसिंहगाव येथील पुलाखाली येणार आहे अशी माहिती जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सुनील साळुंके यांनी 3 पोलिसांच्या पथकास आरोपी ताब्यात घेण्यासंदर्भात सूचना केल्या। त्यानुसार सुनील वनखंडे, केरबा चव्हाण, विजय अकुल यांच्या पथकाने विघ्नेश मोपारे या सापळा रचून ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली असता हे शस्त्र त्याने बलगवडे येथील वैभव वाघमोडे यांच्याकडून घेतले असल्याचं सांगितलं आणि तो थोड्या वेळात शिरढोण येथे येणार असल्याचंही सांगितलं। शिरढोण येथे सापळा रचून वैभव वाघमोडे यालाही ताब्यात घेण्यात आले। मनुस्मृतीला विरोध करण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केलाय। त्यांचा हेतू व उद्देश स्पष्ट झालाय, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी आज भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे। भाजपा सांगली शहरतर्फे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले। आव्हाड यांनी आजपर्यंत अनेक महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान केलाय। यावेळी त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक अवमान केला असून त्याबद्दल त्यांना शिक्षा झाली पाहिजे। मनुस्मृतीला विरोध हे केवळ एक निमित्त होतं। जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांसारख्या महान विभूतीचाच अवमान केलाय। प्रशासनाने आता कोणतीही चालढकल न करता त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, शिवाजी डोंगरे, पृथ्वीराज पवार, जगन्नाथ ठोकळे, सुब्राव मद्रासी, युवराज बावडेकर, विलास सरजे, विश्वजित पाटील, अविनाश मोहिते, महिला आघाडीच्या स्वाती शिंदे, माधुरी वसगडेकर, काजल कांबळे, राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील, दीपक कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आटपाडी वन परिक्षेत्रातील रोपवन आणि मृद जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीतील दोषी वनपाल यांचा बचाव करण्यासाठी वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक आघाडीवर आहेत। आम्ही केलेल्या तक्रारीनंतर वृत्तपत्रातून स्वतः खुलासा करणारे सहाय्यक वन संरक्षक अधिकारी चौकशीचा फार्स करून दोषींना क्लीन चिट देतात असा गंभीर आरोप तक्रारदार मनोज नांगरे आणि महादेव जुगदर यांनी पत्रकार परिषदेत केलाय। वन विभागातील घोटाळे भ्रष्टाचाराबाबत ज्यांनी स्वतः खुलासा केला ते चौकशी कशी करतील याचेच कोडे आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तिघांची चौकशी करावी अशी मागणीही मनोज नांगरे, महादेव जुगदर यांनी केली आहे। अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडू असा इशाराही दिलाय। आटपाडी तालुक्यात वन विभागाने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले असून त्यावर युवा सेनेचे तालुका प्रमुख मनोज नांगरे, जांभुळणीचे माजी सरपंच महादेव जुगदर यांनी वन मंत्री, जिल्हाधिकारी, वन विभागाच्या वरिष्ठांकडे पुराव्यांसह तक्रारी केल्या होत्या। त्यामध्ये आटपाडी वन विभागाचे अधिकारी वनपाल अस्मिता पाटील हे दोषी असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती। या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्याकडे चौकशीची सुनावणीची नोटीस काढण्यात आली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याच्या सूचना या निमित्ताने करण्यात आल्या। त्यानंतर वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणीसाठी तक्रारदारांना पत्र काढले आणि हे पत्रच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा दावा मनोज नांगरे, महादेव जुगदर यांनी पत्रकारांशी बोलताना केला।
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 169 शिक्षकांसह कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत। त्यापैकी 124 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते देण्यात आलेत। जिल्हा परिषदेच्या सभागृहात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ झाला, त्यावेळी हे आदेश देण्यात आले। सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, निवृत्ती वेतन आदेश आणि गुलाब देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड उपस्थित होते। सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रकरणी निवृत्तीच्या अगोदर किंवा निवृत्ती दिवसापर्यंत मंजूर करण्याचे नियोजन करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाचे 23 कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत। तसेच प्राथमिक शिक्षण विभाग 112 कर्मचारी, आरोग्य विभाग 18 कर्मचारी, ग्रामपंचायत 7, बांधकाम 2, जलसंधारण 1, कृषी 2, पशुसंवर्धन 3 कर्मचारी, महिला व बालकल्याण विभागाचे 1 कर्मचारी असे 169 कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत। त्यापैकी 124 कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आदेश प्रदान करण्यात आले। उर्वरित 45 कर्मचाऱ्यांचे आदेश 15 दिवसात दिले जाणार आहेत। यावेळी 5 सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली, तसेच त्यांनी प्रशासकीय काळातील अनुभवही व्यक्त केलाय। तसेच पेन्शन प्रकरणी मंजूर केल्याबाबत प्रशासनाचे आभार मानलेत। कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष वीर यांनी आभार मानले।